या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र या घटनांचा छडा लावण्यात रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांना मोठे यश आलंय. ऑगस्ट ते नोव्हेंबर या 4 महिन्यांच्या काळात दाखल झालेल्या 8 चोरीच्या प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्वतंत्र पोलीस स्टेशनमुळे तपासाला गती मिळाली आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावरील चोऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे रत्नागिरी पोलिसांना कठीण होत होते. या समस्येवर उपाय म्हणून रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले. या नव्या युनिटने तात्काळ कामाला सुरुवात करत वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास हाती घेतला. अगदी कमी वेळेत लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली होती. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत रेल्वेत झालेल्या चोरीच्या 8 तक्रारी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा कसून तपास करत पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान या चोरीच्या कटात आरोपीचे 3 साथीदार देखील सहभागी असल्याचं उघड झालंय. हे तीनही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पथके रवाना झालेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आता प्रभावीपणे चाप बसणार आहे.